नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 12 मानवी स्नायू व पचन संस्था या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। 1 नंबर प्रश्न, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। अ प्रश्न, पचनाची क्रिया टिंबटिंब पासून सुरू होते। उत्तर मुख। हा प्रश्न, पापण्यांमध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात। उत्तर ऐच्छिक। स्नायू संस्थेचे टिंबटिंब हे कार्य नाही। उत्तर रक्तपेशी बनवणे। ई प्रश्न, हृदयाचे स्नायू हे टिंबटिंब असतात। उत्तर हृदस्नायू। उ प्रश्न, बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंबचे कार्य आहे। उत्तर ग्रासनलिका। प्रश्न क्रमांक 2, सांगा माझी जोडी कोणाशी। अ गट ब गट, इथे हृदस्नायू। आम्ही कधीच थकत नाही, त्यानंतर स्नायूंमुळेच होतात जबड्याच्या चघळण्याची हालचाल, त्यानंतर पेप्सिन, जठररसातील विकार, त्यानंतर पेटके येणे, स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन। अस्थिर स्नायू नेहमी जोडीने कार्य करतात। प्रश्न 3, खोटे कोण बोलतोय। अवयव जीभ। विधान, माझ्यातील रुची कलिका फक्त गोड चव ओळखतात। उत्तर जीभ खोटे बोलते, जीभ सर्व चवी ओळखू शकते। यकृत, मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। उत्तर यकृत खरे बोलते। मोठे आतडे, माझी लांबी 7.5 मीटर आहे। मोठे आतडे खोटे बोलते, त्याची लांबी 1.5 मीटर आहे। अपेंडिक्स, पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही। अपेंडिक्स खोटे बोलतो, तो मानवी शरीरात कोणतेच कार्य करत नाही। फुफ्फुस, उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्वाचा सहभाग असतो। उत्तर फुफ्फुस खोटे बोलतो, त्याचाही उत्सर्जन क्रियेत सहभाग असतो, परंतु रुक्का इतका महत्वाचा नसतो। प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा। अ प्रश्न, जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते। उत्तर जठराच्या भित्तिकेत जठरग्रंथी असतात, त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात, त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते। हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात। उत्तर हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाहीत, ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात। ई प्रश्न, तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत। आपल्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण होतात। ते जर व्यवस्थित नसेल तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात, म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत। ई प्रश्न, मादक पदार्थांचे सेवन करू नये। उत्तर मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो। तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते, कॅन्सर सारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते। शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते, म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये। प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ प्रश्न, स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते। उत्तर स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात। अस्थिर स्नायू किंवा ऐच्छिक स्नायू, हृदयाचे स्नायू किंवा हृदस्नायू, त्यानंतर मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू। हा प्रश्न, आम्लपित्त का होते, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो। उत्तर आम्लपित्त होण्याची विविध कारणे आहेत, त्यापैकी काही कारणे पुढील प्रमाणे: पचावयास जड आणि शरीरात अवरोध करणारा आहार सेवन करणे, शिळे अन्न सेवन करणे किंवा कोणतेही अन्न 2 वेळा गरम करून खाणे,
पूर्वीचे भोजन पचलेले नसताना जेवण करणे. आंबट पदार्थांचे अधिक सेवन करणे. दिवसा जेवण करून लगेच झोपणे. आम्लपित्ताचे शरीरावर होणारे परिणाम पुढील प्रमाणे: पोटात जळजळ होणे, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ होणे, डोके दुखणे, मळमळणे, उलटी होणे, अंगावर पुरळ येणे इत्यादी. ई प्रश्न: दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे? उत्तर: पटाशिते दात, सुळे, उपदाडा आणि दाडा हे दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यांत आणि मानवात विशेष आढळलेले नसतात. भक्ष्यांची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर चर्वण करायला होतो. प्रश्न 6. पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. तर ही आहे पचन संस्थेची आकृती. अन्नपचनाची प्रक्रिया आहे तोंड. अन्नपचनाची प्रक्रिया तोंडापासून सुरू होते. तोंडात अन्नाचा घास घेतल्यावर अन्न दातांच्या मदतीने बारीक केले जाते. अन्नात लाळ मिसळली जाते. ग्रसनी. ग्रसनी म्हणजे घसा. या ठिकाणी अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड उघडते. ग्रासिका. ग्रासिका ही अन्ननलिकेचा पहिला भाग असून घशापासून जठरापर्यंत ही नळी असते. दातांनी चावून बारीक केलेले अन्न ग्रासिका जठरामध्ये घेऊन जाते. जठर. जठर हा अन्ननलिकेचा पिशवीसारखा भाग आहे. जठरात अन्न घुसळले जाऊन त्यात जाठर रस मिसळला जातो. नंतर अन्नाचे हे पातळ मिश्रण लहान आतड्यात जाते. लहान आतडे. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. इथे अन्नाचे पचन व शोषण होऊन तयार झालेली पोषक द्रव्ये रक्तात मिसळली जातात. मोठे आतडे. मोठ्या आतड्यात पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण होते. न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित धनभाग मोठ्या आतड्यातून नंतर गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जाते. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.